नमस्कार मंडळी, मी रजनी तुमचं श्री अलंकारमध्ये मनापासून स्वागत करते। तर मी आज तुमच्यासाठी हेअर एक्सेसरीजची काहीतरी नवीन आणि युनिक अशी डिझाइन घेऊन आली आहे। तर मी त्यासाठी कटर, नोज प्लायर, फ्लॅट नोज प्लायर हे घेतलं आहे व ओव्हल शेपचे मणी, गोल्डन बीड्स, राउंड शेपचे मणी आणि 30 गेजची तार व 18 गेजची तार या सगळ्या गोष्टींचा उपयोग करत आहे। तर हे साहित्य मी तुम्हाला कॅप्शन मध्ये देईलच की कोणते आणि काय बीट्स घेतलेले आहेत, किती mm चे घेतलेले आहेत ते। तर मी पहिले जी आपली 30 गेजची तार आहे ती मी 1 मीटर इतकी कट करून घेतलेली आहे व त्याचं मी मोतीफूल रेडी करत आहे। ओव्हल शेपच्या मणीचं जे आहे ते मोतीफूल रेडी करत आहे। तर तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे हे ओव्हल शेपच्या मणीचं मोतीफूल रेडी करत आहे ते। आपण एकामागोमाग एक असे 9 मणीचं फूल बनवत आहोत, कारण डबल लेयर गजरा मी बनवत आहे। तर त्याच्यासाठी आपण विषम संख्यामध्ये जे मणी आहेत ते यूज करतो, कारण जेव्हा आपण समसंख्यामध्ये मणी यूज करतो तर तेव्हा तो जे आपण फूल बनवतो तर ते व्यवस्थित पॅक होत नाही आणि त्याची फिनिशिंग ही व्यवस्थित येत नाही। म्हणून आपण विषम संख्येमध्ये जे आपण फूल रेडी करत आहोत। इथे मी आता मोती फूल बनवून घेत आहे। तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे हे मोती फूल रेडी करत आहे ते। तुम्ही सेम अशाच प्रकारे हे मोती फूल रेडी करा आणि आपण जे मणी एकामागोमाग एक तारेमध्ये यूज करत आहोत तर त्याच्यामध्ये गॅप राहता कामा नये, कारण की जर आपला त्या मण्यांमध्ये गॅप राहिला तर आपली फिनिशिंग प्रॉपर येत नाही। म्हणून कधीही मोतीफूल रेडी करताना मणीमध्ये गॅप राहता कामा नये। तर मी हे असं 9 मणी ओवून घेतलेले आहेत तारेमध्ये आणि मी आता हे मोती फूल पूर्ण पॅक करत आहे। तुम्ही बघू शकता की मी हे मोती फूल कशा प्रकारे पॅक करत आहे ते। आणि माझी एक्स्ट्राची तार कुठेही दिसत नाहीये, प्रॉपर असं ते मोती फूल रेडी झालेलं आहे। सेम त्याच प्रकारे हे फुलं मी अशी बनवून घेत आहे। अशीच आपल्याला 7 फुले रेडी करायची आहेत गजऱ्यासाठी। तर तुम्ही बघू शकता की मी कसं ते बनवत आहे ते। मी जे मोती फुलं बनवली आहेत त्याच्यामध्ये माझ्या फुलांमध्ये कुठेही गॅप दिसत नाहीये। तर तुम्ही याच प्रकारे बनवा, कारण की तुमची ही अशी फिनिशिंग व्यवस्थित येईल मग। कारण आपण जे हँडमेड ज्वेलरी बनवतो त्याच्यामध्ये मेन असतं ते फिनिशिंग। बघू शकता तुम्ही की मी कशी बनवली आहेत ती फुले। अशी मी 7 फुले रेडी करून घेतली आहेत व त्याच प्रकारे मी जे राउंड शेपचे मणी घेतले आहेत त्याचेही मी मोतीफूल बनवून घेत आहे आणि त्यामध्ये मी ग्रीन क्रिस्टल यूज करत आहे।
तुम्ही बघू शकता की मी तो ग्रीन क्रिस्टल कशा प्रकारे अटॅच करत आहे आणि माझी एक्स्ट्रा वायर किंवा तार ही कुठेही दिसत नाहीये। तुम्हालाही अशीच फुले रेडी करून घ्यायची आहेत। याचीही मी 7 फुले टोटल रेडी करून घेतलेली आहेत आणि मी जे छोट्या मणीचं जे राऊंड शेपच्या मणीचं फूल आहे ते वरती आणि ओव्हल शेपच्या मणीचं फूल ते खाली टाकून पूर्ण फूल हे पॅक करून घेत आहे। तुम्ही अशा प्रकारे हे फूल असे पॅक करून घ्या। आपले हे फूल रेडी झालेलं आहे। अशीच मी टोटल 7 फुले रेडी करून घेतलेली आहेत आणि जी आपण 18 गेजची तार घेतली होती त्याच्यावरती मी एक एक करून हे फूल अटॅच करत आहे। ही फुले आपण व्यवस्थित अटॅच केली पाहिजेत जेणेकरून ती हलणार नाहीत, कारण की जर आपली फुले हलली तर पूर्ण गजऱ्याची फिनिशिंग निघून जाईल, म्हणून ती प्रॉपर अशी पॅक करून घ्या। मी वन साइडला 18 गेजच्या तारेला पहिले लूप करून घेतलेला आहे, तो या व्हिडिओमध्ये नाही आलेला आहे ॲक्च्युली। सेम त्याच प्रकारे मी पुढची फुलेही अटॅच करत आहे। तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे ही अटॅच करत आहे फुलं आणि माझी फुले कुठेही हलत नाही आहेत मेन, कारण मी ती प्रॉपर पॅक केलेली आहेत आणि यासाठीही मी 30 गेजची वायरच यूज केलेली आहे, कारण 0.3 mm ची वायर ही काळी पडते काही काळानंतर, त्याच्यामुळे आपण 30 गेजचीच वायर यूज करत आहोत। अशीच मी ही 7 फुले याच्यावरती अटॅच करून घेतली आहे व साईडला लूप बनवून घेतलेला आहे। खाली लटकनसाठी मी ग्रीन क्रिस्टल आणि जे छोटे मणी असतात मोती ते मी यूज करत आहे, त्याचे लॉरियल बनवून घेतला आहे आणि आपली मोती चेन आणि त्याच्या खाली जे ग्रीन क्रिस्टल वगैरे ते अटॅच केलं आहे। तर तुम्हाला हा मोती गजरा कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा व आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू